नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करांडे. लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत, म्हणजे आता आज आहे 24 तारीख, तुम्हाला अजून फक्त 6 ते 7 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. 6 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला तुमची जी लाडकी बहीण योजनेची जी ई-के-वाय-सी आहे, ती ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. आता यामध्ये तुम्हाला नवीन या ठिकाणी शासनाने ऑप्शन दिलेले आहे वेबसाईटवरती. तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी करण्यासाठी तुमचे समजा पती नसतील किंवा पती वडील हयात नसतील, म्हणजे जिवंत नसतील, किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल, किंवा तुम्ही यापूर्वी जर के-वाय-सी केली असेल आणि त्यामध्ये तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील, तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी शासनाने ऑप्शन दिलेलं आहे. त्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. तुम्ही तुमची ई-के-वाय-सी नवीन पद्धतीने घरबसल्या करू शकता, तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमधून. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की ज्या नवीन पद्धतीने जी ऑप्शन आलेले आहेत त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी कशी करायची आहे, पती वडील हयात नसतील तर त्यांची ई-के-वाय-सी कशी करायची आहे, काही चुका झालेल्या असेल तर त्या दुरुस्त कशा करायच्या, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, लाडकी बहीणची ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. याच पोर्टलवरती तुम्हाला तुमची जी ई-के-वाय-सी ती ई-के-वाय-सी एडिट करता येणार आहे. तुम्हाला तुमची जी चुका झाल्या त्या दुरुस्त करता येणार आहे, किंवा ज्या महिलांचे पती हयात नसतील, घटस्फोटित असतील, अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्यासाठी शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा घटस्फोटित किंवा पती हयात नसल्यास त्यांची ई-के-वाय-सी करण्यासाठी येथे क्लिक करा. तर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर जी लाभार्थी महिला असेल, म्हणजे जी लाडकी बहीण असेल, त्या लाडक्या बहिणीचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली या ठिकाणी जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर या ठिकाणी मी सहमत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी जो कॅप्चा दिला तो कॅप्चा या ठिकाणी टाकल्यानंतर मी सहमत आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP पाठवा बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधारला, म्हणजे ज्या लाडकी बहीणचा आधार नंबर टाकला आहे त्या लाडक्या बहिणीच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. 6 अंकी तुमचा OTP असणार आहे. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर सबमिट करा या बटनावरती आपल्याला खाली क्लिक करायचं आहे. बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP पाठवला जातो. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकल्यानंतर खाली सबमिट करा बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा, तुम्ही सबमिट जसं कराल तसं या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दाखवले जातील. बघा, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता या ठिकाणी बघा, तुम्ही जर विवाहित असाल तर या ठिकाणी या विवाहितवरती तुम्हाला टिक करायचं आहे, आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर अविवाहितवरती तुम्हाला टिक करायचं आहे, आणि जो तुमच्या वडिलांचा नंबर असेल आधार नंबर तो टाकून तुम्हाला के-वाय-सी पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही विवाहित असाल तर विवाहितच्या त्यावरती तुम्ही टिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला अनुक्रमांक 2 मध्ये असे या ठिकाणी विचारले जाईल, पती हयात आहेत, पतीचे निधन झाले किंवा घटस्फोट झालाय. जर तुमचे पतीचे निधन झाले असेल तर तुम्हाला यावरती टिक करायचे. तुमचा घटस्फोट झाला असेल तर तुम्हाला यावरती टिक करायचे, आणि जर तुमचे पती जिवंत असतील तर यावरती तुम्हाला टिक करायचे. आता या जी लाडकी बहीणची मी के-वाय-सी करतोय त्यांचे पती हयात आहेत तर मी यावरती यावरती मी टिक करतोय. बघा, यावरती टिक केल्याच्या नंतर ज्या लाडक्या बहिणीचा तुम्ही या ठिकाणी आधार नंबर टाकलाय त्यांच्या जे पती असतील त्या पतींचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. बघा, या ठिकाणी पतीचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी जो कॅप्चा दिला तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, जसं तुम्ही OTP पाठवा बटनावरती क्लिक कराल तसा तुमच्या, म्हणजे त्या जे पती असतील, ज्या महिलेचा तुम्ही या ठिकाणी के-वाय-सी करताय त्यांचे पती असतील, त्या पतीच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP पाठवला जाईल 6 अंकाचा. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करा बटनावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे.
बघा या ठिकाणी जे पती असतील, ज्या लाडक्या बहिणीचे पती असतील, ते पतीच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP आलेला असेल तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली सबमिट करा बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी तुम्ही सबमिट करा बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला पतीचे नाव जे असेल ते नाव या ठिकाणी दाखवले जाईल. त्यानंतर या ठिकाणी जात प्रवर्ग, या ठिकाणी आपली जी जात असेल ती जात या ठिकाणी आपल्याला निवडायची. बघा या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे SC ST, इतर मागासवर्गीय म्हणजे OBC, विमुक्त जाती अ, भटक्या जाती ब, भटक्या जाती क, भटक्या जाती ड म्हणजेच NT A B C आणि D, विशेष मागासवर्गीय म्हणजेच SBC आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन. तर या ठिकाणी तुमची जी जात असेल ती जात या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तुमची जात या ठिकाणी सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी 2 प्रश्न दिलेले आहेत. त्या 2 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. बघा या ठिकाणी ए वाला म्हणजे पहिला प्रश्न या ठिकाणी सांगितला आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी आहे वरती क्लिक केलं तर तुमचं या ठिकाणी म्हणजे घरातील कोणती तरी व्यक्ती या ठिकाणी या उपक्रमांमध्ये असल्यामुळे तुमचे जे पैसे हप्ता या ठिकाणी बंद होऊन जाईल. तर या ठिकाणी आपल्याला नाही वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न दिला बी मध्ये, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये मधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, यावरती आपल्याला क्लिक करायचे. नाही, आपल्या घरामधील कोणतीही व्यक्ती सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. जर तुम्ही आहे वरती क्लिक केलं तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात कोणीतरी व्यक्ती निवृत्ती वेतन घेत आहे. तर आपल्याला या ठिकाणी नाही करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी उपरोक्त ए आणि बी मध्ये दिलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास जी काय कारवाई होईल त्या कारवाईस मी पात्र राहील असं या ठिकाणी सांगितलं. तर या ठिकाणी चेक करायचं आहे. या ठिकाणी चेक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा खाली सबमिट करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा तुम्ही जसं सबमिट कराल तसे या ठिकाणी बघा तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. बघा या ठिकाणी तुमचे पती जर हयात असतील तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची KYC करू शकता. आता ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही तर त्यांनी पती हयात नाही यावरती क्लिक करायचे आणि फक्त तुमचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबरची OTP टाकून त्या ठिकाणी तुमची KYC होऊन जाईल. त्यानंतर तुमचं पतीचे जे किंवा वडिलांचे जे मृत्यूचे प्रमाणपत्र आहे ते मृत्यूचे प्रमाणपत्र जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला हे सर्व काम करायचे, तुमची KYC करायची. तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट 31 तारखेपर्यंत अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे. अशा पद्धतीने तुमची जी KYC या ठिकाणी होऊन जाईल. आणि ज्या महिला घटस्फोटित आहे अशा महिलांनी सुद्धा त्यांची KYC या ठिकाणी करायची, त्यांना सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. त्यांचे जे घटस्फोटीचे डॉक्युमेंट असतील ते सुद्धा तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची KYC 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करायची. त्यानंतर तुम्हाला मुदतवाढ दिली जाणार नाही. 31 तारखेपर्यंतच तुम्हाला तुमची KYC करून घ्यायची. ज्या लाडक्या बहिणीची KYC करायची बाकी असेल अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आपली KYC पूर्ण करून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे घर बसल्या तुमची KYC तुमच्या मोबाईलमधून, कॉम्प्युटरमधून किंवा लॅपटॉपमधून घर बसल्या करू शकता. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा, कारण थोडे दिवस राहिलेले आहेत. 31 तारखेला आता आज आहे 24 तारीख, तर थोडे दिवस शिल्लक आहेत. लवकरात लवकर तुमची KYC पूर्ण करून घ्या. महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.